न- नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहो. सर्वात प्रथम सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कृषी सेवा ही ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे आणि याच्यामध्ये जे काही सिलेबस यांनी दिलेला आहे तो मराठीमध्ये दिलेला आहे. ओके, तर आपण जे आजचं लेक्चर्स आहे तर हे सुद्धा मराठीमध्येच घेत आहो. काही ठिकाणी जिथं मला वाटते की इंग्लिश वर्ड असायला पाहिजेत, म्हणजे ग्रॅज्युएशन्सवाले असो किंवा डिप्लोमावाले असो, म्हणजे स्टुडंट कोणतेही असो, की काही ठिकाणी इंग्लिश वर्ड म्हणजे इंग्लिश हे सबस्टिट्यूट आहेत मराठीला, आलं का लक्षात. त्या ठिकाणी मी मराठी वर्डचा सुद्धा उपयोग करत आहोत. तर चला, आज जो काही सिलेबस दिलेला आहे कृषी सेवकचा त्याच्यामध्ये जे काही पिकं दिले आहेत, म्हणजे तृणधान्य दिलेलं आहे, कडधान्य दिलेलं आहे आणि गळीत पिके दिलेले आहेत, ज्याला आपण सिरियल्स, पल्सेस आणि ऑइल सीड क्रॉप्स आपण म्हणतो. तर आज घेऊ आपण ऑइल सीड क्रॉप, ते म्हणजे तुमचं ग्राउंडनट. ओके, आता ग्राउंडनट आपल्याला घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये ग्राउंडनट आता कसं आहे की जर प्रश्न कसे बनतात किंवा प्रश्न कुठं बनला जाऊ शकतो, आपल्याला ते पॉईंट मी इथं हायलाईट करणार आहे. आणि जे समजा सपोज आता मी इथं की तुम्हाला प्रेझेंटेशन्स किंवा एवढा टॉपिक तुम्हाला घेतला या PPTवरला, तर इथं प्रश्न कसा विचारला जाणार आहे ते महत्त्वाचं आहे. कारण नुसतंच आलो आणि आपण सगळं काही शिकवत राहायचं हे नाही आहे, तर कसा प्रश्न विचारला जाणार आहे हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं काही पॉईंट्स असतील जे मी इथं नसतील दिले तरीसुद्धा तुम्ही ते नोट करून घ्या. एकदा हे बघितल्यानंतर, म्हणजे एकदा तुम्ही आता ही सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर रिव्हिजन्स केलं किंवा नाही रिव्हिजन्स केलं तरीही तुम्हाला जर याच्यावरला प्रश्न आला तर तो सोडवता आला पाहिजेत. या पद्धतीने आपण आजचं लेक्चर घेणार. ओके, आता ग्राउंडनट ज्याचं बॉटनिकल नेम याला मराठीत आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो मित्रांनो, शास्त्रीय नाव. याला मराठीत काय म्हणू शकतो, शास्त्रीय नाव म्हणू शकतो. ओके, आता शास्त्रीय नाव जर याला म्हटलं तर याचं शास्त्रीय नाव हे ॲरॅचियस हायपोजिया. ॲरॅचियस हायपोजिया हे याचं शास्त्रीय नाव आहे. तर बघा, ॲरॅचियस याचा अर्थ होतो लेग्युमिनस. ॲरॅचियस याचा अर्थ होतो लेग्युमिनस, आलं का लक्षात, लेग्युमिनस. आणि हायपोजिया हा जो शब्द आहे हायपोजिया, अंडर द अर्थ याचा अर्थ होतो अंडर द अर्थ, म्हणजे याचा अर्थ मराठीत सांगतो जमिनीच्या आत. हायपोजियाचा अर्थ अंडर द अर्थ म्हणजे जमिनीच्या आत, आणि ॲरॅचियसचा अर्थ होतो लेग्युमिनस. फॅमिली तुम्हाला माहीतच आहे, लेग्युमिनॅसी फॅमिली किंवा आता त्याला म्हणतात फॅबॅसी फॅमिली. आणि तुम्ही सिरियल्समध्ये जर बघसाल तर तिथं पोयासी फॅमिली येईल, आलं का लक्षात. कोणती फॅमिली येईल, पोयासी. आता याला फॅबॅसी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. याचं मूळ स्थान ज्याला ओरिजिन्स म्हणतो ते ब्राझील. काय आहे, ब्राझील आहे. पण मित्रांनो, कधी कधी ब्राझील न विचारता हे विचारतात साऊथ अमेरिका. काय विचारतात, साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका म्हणजे काय, तर साऊथ अमेरिका म्हणजेच तुमचा दक्षिण अमेरिका हे याचं काय विचारतात. म्हणजे कधी कधी जर तुम्हाला भुईमुंगाचं जर ओरिजिन विचारलं तिथं ब्राझीलमध्ये देईल नसेल, ॲक्च्युअली ब्राझील हे साऊथ अमेरिकेमध्ये येते, पण कधी कधी ब्राझील न देता साऊथ अमेरिका हे तुम्हाला येईल. आता याचा इतिहास कसा आहे ते मी नेक्स्ट स्लाइडला सांगेल. खूप छान इतिहास आहे याचा, जर कसं आलं काय आलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर प्रामुख्याने याचं आता ऑइल सीड हे आपल्याला माहिती आहे. ऑइल सीड हे तर मग याला वनस्पती तूप म्हणून सुद्धा, याला वनस्पती तूप बनवण्यासाठी सुद्धा याचा शेंगदाण्याचा या वापर केलेला जातो. त्याच्यानंतर भुईमुंगाच्या बियांमध्ये म्हणजे जे सीड असतात ज्याला आपण कर्नल्स म्हणतो, याच्यामध्ये जवळपास 45% काय असते मित्रांनो, ऑइल असते. किती, 45% ऑइल असते. काही रेफरन्स बुकमध्ये हे 48 ते 50 हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही फिगर तुम्ही लक्षात राहू द्या. म्हणजे जर रेंज जर विचारली तर रेंज 48 ते 50 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आलं का लक्षात. तर इथं 45% ऑइल असते. नंतर त्याच्या 26% काय असते, प्रथिने असते. प्रथिनाचा सोर्स सुद्धा मित्रांनो हा चांगला आहे. 26% प्रथिना असते याच्यामध्ये. आणि ॲक्युरेटली जर म्हटलं तर ते 25.33% प्रथिने असते. पण आपण 26% लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे इथं 2 पॉईंट क्लिअर झाले. त्याच्यानंतर अजून याचा जर असेल की या शेंगदाण्यामध्ये जे काही प्रथिना असते ते जैविक मूल्य हे भाजीपाला प्रथिनापैकी सर्वोच्च असते.
अलग लक्षात. म्हणजे प्रथिनाचा याला जे हे ते याला गरिबाचे काजू सुद्धा म्हटलेलं आहे. आणि याला वेगवेगळे नाव आपल्याला माहिती, याला पीनट म्हणतात, मंकी नट म्हणतात, अलग लक्षात. त्याच्यानंतर अर्थ नट म्हणतात, मॅनिला नट म्हणतात. म्हणजे हे वेगवेगळे नावं दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर तेल काढल्यानंतर मिळणारा जो केक आहे हा सुद्धा खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण तो सेंद्रिय खत म्हणून वापरला जाते किंवा त्याला पशुखाद्य म्हणून सुद्धा त्याचा वापर करतात. तर हा जो केक आहे तर याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन्स किती आहे, 7 ते 8% नायट्रोजन्स आहे, 1.5% फॉस्फरस आहे आणि 1.5% पोटॅश आहे. भुईमुंगाच्या केकमध्ये किती नायट्रोजन्स आहे असा जर सरळ प्रश्न विचारला तर ते 7 ते 8% नायट्रोजन्स आहे. फॉस्फरस जर विचारलं 1.5% आणि पोटॅश विचारलं तर 1.5%. अजून जर याच्याबद्दल आपल्याला जर माहिती घ्यायची असेल तर हे जे क्रॉप आहे तर हे सेल पॉलिनेटेड आहे. कसं आहे, सेल पॉलिनेटेड आहे, म्हणजे स्वपरागीभवन करते ते, अलग लक्षात. त्याच्यानंतर हे डे न्यूट्रल प्लांट आहे. कसं आहे, डे न्यूट्रल, अलग लक्षात. आपल्याला माहित आहेत ना कसं आहे, शॉर्ट डे, लॉंग डे, आणि तिसरा प्रकार हे डे न्यूट्रल. तर हे कसं आहे, डे न्यूट्रल प्लांट सुद्धा आहे मित्रांनो. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, अलग लक्षात. म्हणजे जर इथं आता ऑब्जेक्टिव्ह कसा बनला, आता ही जी महत्त्वाची पीपीटी सांगितली, बॉटॅनिकल नेम आर्यचस हायपोजेआ प्रत्येक जणांना लिहेल, फॅबेसियाची फॅमिली सांगितली आहे, ब्राझील किंवा याला कधी कधी विचारलं आहे त्यांनी की साऊथ अमेरिका याचं मूळ स्थान जे विचारलं आहे ते. वनस्पती तेल म्हणजे वनस्पती तूप तयार करण्यासाठी या तेलाचा वापर करतात. भुईमुगाच्या बियामध्ये जर आपण बघितलं तर किती टक्के ऑइल असते, तर ते 45% ऑइल असते, 26% प्रोटीन असते. रेंज जर असली तर जवळपास 48-50 ही रेंज असू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं की बा हे प्रथिनांचा एक चांगला सोर्स सुद्धा आहे आणि हे एक सेल्फ पॉलिनेटेड, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड याचा अर्थ होते की बा स्वयं परागीभवन केलेलं असतात ते. त्याच्यानंतर याला डे न्यूट्रल सुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात मित्रांनो, डे न्यूट्रल म्हणतात. आणि याचा जो केक असते या केकमध्ये नायट्रोजन जे असते तर ते जवळपास 7 ते 8% नायट्रोजन असते, फॉस्फरस जो असतो तो 1.5% असतो आणि पोटॅश जे असते ते 1.5% असते. म्हणजे बघा इथं सगळंच तुमचं कव्हर झालेलं आहे, अलग लक्षात. इथं तुमचं सगळंच कव्हर झालेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट भुईमुंग हे पीक. आता याचा थोडा इतिहास बघू. मी तुम्हाला म्हटलंच होतं की याचा जर आपल्याला इतिहास जर बघितला तर थोडा रंजक इतिहास आहे. आता पहिल्यांदा प्रश्न पडतो, आता आपल्याला माहिती आहे की बा इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले भारतामध्ये, तर यांनी काही फळझाडं आणले, फळझाडंही आणले, काही पिकंसुद्धा सोबत घेऊन आले. तर बघा 16व्या शतकात, कितव्या 16व्या शतकामध्ये काय झालं, या भुईमुंगाचं हे गंज आता आपल्याला वाटत आहे की भुईमुंग आघाडी मारलेली आहे यानं, पण 16व्या शतकात हे भारतामध्ये आलं. केव्हा आलं मित्रांनो, 16व्या शतकात भारतामध्ये आलेलं आहे. मग हे जे काही आहे याचा खाद्यतेल म्हणून सुद्धा आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर अलीकडे याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, कारण की तशा आता नवीन नवीन जातीसुद्धा विकसित केलेल्या आहेत. याच्यात फुले प्रगती ही एक भुईमुगाची प्रसिद्ध जात, लक्षात ठेवा मित्रांनो. ही उत्पन्न देणारी जात आहे फुले प्रगती. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात विकसित केलेली आहे. ओके, आता जर याचा कोण आणलं हे, तर हे आणलंय हे पोर्तुगीजाने. कोण आणलंय मित्रांनो, हे पीक पोर्तुगीजांनी आणलं आहे 16व्या शतकाच्या पूर्वार्धात, म्हणजे 16व्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी आणलं. मग आपल्या महाराष्ट्रामध्येच ॲक्च्युली याचा उगम झालेला आहे. 1912 ते 1913 मध्ये जळगाव जिल्ह्यातून, बघा 1912 ते 1913 मध्ये जळगाव जिल्ह्यातून स्पॅनिश पीनट या जातीचा प्रसार झाला. कोण आणलंय, तर आणलंय ते पोर्तुगीजांनी, अलग अलग. कोण आणलं, पोर्तुगीजांनी आणलंय. कोणत्या शतकात आणलं, 16व्या शतकात मध्ये आणलंय. त्याच्यानंतर याचा उगम कसा, म्हणजे याचा प्रसार कसा झालेला आहे, तर 1912-13ची गोष्ट आहे. त्यावेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये एक जात आलेली भुईमुगाची, तर ती होती
पीनट नावाची, आणि ही जळगावमधून, मग जळगावला तिकडचा कोणता जिल्हा लागेल आहे, मलकापूर बाउंड्री म्हणजे बुलढाणा, म्हणजे प्रसार त्याचा जळगावमधून बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाण्यामधून तिथं त्याचा प्रसार बुलढाण्याचा जवळ आपल्याला माहिती आहे अकोला आहे, अकोल्याच्या नंतर अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात झालेला आहे. स्पॅनिश पीनट व याला बिग जपान असं सुद्धा म्हटले जाते. ही जाती लागवडीस फायदेशीर असल्यामुळे त्याचं जास्त उत्पादन झालेलं आहे. म्हणजे याचा विचार करा की हे पोर्तुगीजांनी आणलं किंवा 16व्या शतकामध्ये आणलं हे, आणि पहिल्यांदा जी काही स्पॅनिश पीनट ही जी काही जात होती तर जळगावमध्ये 1912-13 मध्ये, अलग लक्षात, जळगावमध्ये 1912-13 मध्ये, मग या जळगाव जिल्ह्यातून बुलढाणा, बुलढाण्यातून अकोला, अकोल्यातून अमरावती, हे असा या जातीचा प्रसार झालेला आहे. ओके. आता उत्कृष्ट हलकी जमीन पाहिजे. आता जमीन मी समोर तुम्हाला सांगणारच आहे. वालुकामय चिकणमाती उत्कृष्ट, म्हणजे याची जे काही जमीन लागणार आहे तर याची हलक्या जमिनीत हे पीक येते. याचं कारण तुम्हाला सांगतो नेक्स्ट याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण याचा विचार केला तर याच्यामध्ये जमीन व हवामानामध्ये, म्हणजे जमीन व हवामान मध्यम चांगल्या निचऱ्याच्या, मऊ भुसभुशीत व वाळू मिश्रित. बघा इथं कशी पाहिजेत, चांगला पाण्याचा निचरा होणारी पाहिजेत, ती जमीन भुसभुशीत पाहिजेत. आलं का लक्षात, भुसभुशीत पाहिजेत, कारण त्या आऱ्या ज्याला आपण पेग म्हणतो ते गेल्या पाहिजेत ना, खाली जमिनीमध्ये गेलेल्या पाहिजेत ना त्या आऱ्या म्हणतात, त्याला पेग सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. ते जमिनीत भुसभुशीत असेल तरच ते जाईल. ती जमीन जर कडक असेल तर ते जाणार नाही त्याच्यात. आता आपल्याला बऱ्याच वेळा दिसते, आपण ज्यावेळेस एखादा भुईमुगाचं झाड उपटतो तर त्या ज्या आऱ्या असतात त्या वरहीच असतात, त्या जमिनीत गेलेल्या नसतात बऱ्याच वेळा. आलं का लक्षात. तर म्हणून या ग्राउंडनट आपण ज्यावेळेस भुईमुगाचा विचार करतो त्यावेळेस तुमची जमीन ही भुसभुशीत आणि वाळू मिश्रित, चुना व सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत हे चांगलं पीक येते. कोणतं, चुना, लाईम आणि सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत चांगलं पीक येते. आता जमिनीत भुसभुशीत असल्यामुळे जे काही मुळांना आहे त्या मुळांना काय होते, हवा भेटते. अलग लक्षात. आणि त्या आऱ्या, ज्या काही आऱ्या असतात त्या, तर आऱ्या ज्याला पेग म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये पेग म्हणतो, तर ह्या आऱ्या असतात ह्या जमिनीत सुलभरित्या आतमध्ये जातात, एंट्री करतात. त्याच्यामुळं याला जमीन भुसभुशीत आणि जिथं पाण्याचा निचरा होणारी अशी हलकी वालुकामय चिकणमाती, बघा वालुकामय चिकणमाती उत्कृष्ट आहे. भारी व चिकन मातीच्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्या, आता एकदम हेवी सॉइल असली, भारी जमीन असली त्याच्यात पाण्याचा निचरा होत नाही हे, त्याच्यामुळे तिथं जे काही रोप्स असतात ते त्यांचे पिकं असतात त्या पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. मग ती जमीन जी असते, पाणी असते तोपर्यंत ठीक आहे, पण पाणी नसला तर ती जमीन एकदम कडक बनते. आणि हे कडक जर झाली ती जमीन, तर कडक झाल्यामुळे भुईमुगाच्या आऱ्या तर जमिनीत जाणारच नाही. तर आऱ्या म्हणत आहे, हा त्याला काय म्हणतात मित्रांनो मराठीत आऱ्या, इंग्लिशमध्ये पेग. म्हणजे जे इंग्लिशमध्ये काही संदर्भ वापरत असतील तर त्यांना हे शब्द मराठीत लक्षात ठेवा तुम्ही. आलं का लक्षात, कारण हे आपल्याला शब्द जर आलं तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. त्याच्यानंतर काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहतात. दुसरा एक अजून प्रॉब्लेम होते, ती जर जमीन टणक असली तर ते काढणीच्या वेळेस त्या शेंगा जमिनीतच राहतात. त्यामुळे चिकन आणि अति भारी जमीन निवडायची नाही. चिकन आणि अति भारी जमीन त्याला निवडायची नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं. हा, तर आपल्याला माहिती आहे सध्या ऑगस्ट ऑफर चालू आहे, तर आपल्या बॅच आलेल्या आहेत. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण खास ऑफर दिलेली आहे. जी कंबाईन बॅच आहे ती फक्त 1000 रुपयाला आहे. कंबाईन बॅच, याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश बाळासाहेब शिंदे सर घेणार आहेत, तुमचं GS अत्तरकर सर घेणार आहेत, मॅथ रिझनिंग होणार आहे, ॲग्रिकल्चर बिन याच्यात. आणि स्पेशल जर फक्त तुम्हाला ॲग्रिकल्चरची मराठीमध्ये ही बॅच करायची असेल तर फक्त तुम्हाला 400 रुपये एवढी फीज आहे. तर ही 2 दिवस फक्त ऑफर आहे. याच्यात मध्ये जर तुम्हाला नंतर याची फीज वाढेल, 2 दिवसाचा ऑफर येता, या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो. चला नेक्स्ट बघा, दुसरं एक अजून की याला खत देता वेळेस आपल्याला माहिती आहे नायट्रोजन्स आपण देतो, याला सल्फर सुद्धा लागते. आता सल्फर जे राहते तर मी जो आपला सोयाबीनचा व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की जे काही गळीत धान्य जे ऑइल सीड क्रॉप येतं तर या ऑइल सीड क्रॉपला सल्फर देणं गरजेचं आहे, कारण ते ऑइल पर्सेंटेज त्याचं वाढवते. अलग लक्षात. मग जर तुम्हाला प्रश्न कसा राहील हे बी नाही या पीपीटीवर सांगतो, जर याला अमोनियम सल्फेट आणि SSP हे अनुक्रमे नायट्रोजन आणि फॉस्फरसचा उत्कृष्ट स्रोत आहेत. अलग लक्षात. म्हणजे एक्सलंट फर्टिलायझर कोणते, तर
भुईमुगाला जर द्यायचे असेल तर अमोनियम सल्फेट आणि SSP, अलग लक्षात, अमोनियम सल्फेट आणि SSP. त्याच्यानंतर एक शेंगदाणा, हा प्रश्न याला सुद्धा विचारला आहे. कशाला? ॲग्री MPSCला आता मागची मेन्स झालेली आहे त्याला बघा हा प्रश्न विचारला आहे की बा शेंगदाण्यामध्ये पॉपिंग असते. आता पॉपिंग म्हणजे काय? ज्यावेळेस आपण शेंगा घेतो, ह्या शेंगा ज्यावेळेस आपण फोडतो तर त्या एकदम फुसक्या निघतात, म्हणजे त्याच्यामध्ये तो जो काही कर्नल असतो आतला तर तो मॅच्युअर झालेला नसतो, परिपक्व झाले नसतात, किंवा बारीकसा असतो किंवा नसतोच, कधी कधी असलं तरी एक बारीकसा असते. फुसकी शेंग म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो? फुसकी, म्हणजे त्याच्यात जे काही कर्नल आहे तो पूर्ण मॅच्युअर झालेला नाही, अलग लक्षात, तो एकदम असा डेड झाल्यासारखा त्याच्यामध्ये असतो, तर त्याला पॉपिंग म्हणतात मित्रांनो. तर पॉपिंग ज्या असते, तुम्हाला पॉपिंगच हा शब्द तिथं यूज करतील, म्हणजे पेपरमध्ये ज्यावेळेस विचारतील ना त्यावेळेस पॉपिंगच तिथं यूज करणार आहे तो शब्द. तर शेंगदाण्यामध्ये पॉपिंग जे होते तर हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते. हा ॲग्रीमेंट्सला विचारलेला प्रश्न आहे, पुन्हा AFOला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे, अलग लक्षात. तर शेंगदाण्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, कोणत्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कर्नल किंवा न भरलेले धान्य किंवा शेंगदाणा कर्नल म्हणून, म्हणजे त्याच्या आत काहीच शेंगदाणा म्हणजे कर्नल नसतो, म्हणजे त्याच्या आत शेंगदाणा नसतो, ते फुसका असतो, अलग लक्षात. तर ते कशाच्या कमतरतेमुळे होते मित्रांनो? तर ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. आता याला जिप्सम सुद्धा याच्यामध्ये यूज करणं खूप गरजेचं आहे. जिप्सम अलग लक्षात कधी करायचं? तर फुलांच्या पूर्व अवस्थेत, म्हणजे फुलांच्या पूर्व अवस्थेत म्हणजेच काय? 30 days आफ्टर सोईंग, म्हणजे 30 दिवसानंतर, सोईंग झाल्याच्या 30 दिवसानंतर, अलग लक्षात जिप्सम वापरा. बऱ्याच जणांच्या घरी कल्टिवेशन्स करत असेल याच्या भुईमुगाचं, तर ह्या गोष्टी साध्या साध्या आपल्याला लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर साधारणपणे पेरणीची जी काही वेळ असते ते मे महिन्याच्या शेवटला, जर पाऊस असेल नाही तर मग आठवडा किंवा जूनचा पहिला. आता हे सगळं डिपेंड असते पाण्यावर. तुमच्याकडे जर इरिगेशन फॅसिलिटी असेल तर तुम्ही मे महिन्याच्या शेवटलाही करू शकता, जर नसेल तर तुम्हाला जर पेरायचं असेल तर जूनचा पहिला किंवा दुसरा आठवडा, म्हणजे पाऊस कसा आहे तर त्याच्यावर डिपेंड राहील ते, अलग लक्षात. नंतर बघा एक भुईमुगाचा अजून एक आहे की बऱ्याच वेळा आपण एखादा शेंगदाणा जेव्हा असतो जेव्हा आपण खातो आणि तो एकदम खवूट लागतो, आपण मराठी भाषेमध्ये सांगतोय तुम्हाला, खवूट म्हणतात त्याला. ॲक्च्युअली त्याला जो काही असतो तर ते कशामुळे लागतो? एकदम खराब लागतो, त्याच्यावर अशी निळ्या निळ्या कलरची एक बुरशी तयार झालेली असते. बघा ऑब्झर्व करून तुम्ही, जर शेंगदाणे ठुले त्याला वाळू नाही घातलं, त्याच्यात जर मॉइश्चर पर्सेंटेज असेल तर 100% त्याला ते प्रॉब्लेम होतोच. आणि तो एखादा खाल्ल्यानंतर आपल्याला हे असतं ते कशामुळे होते? तर हाही प्रश्न विचारलेला आहे. तर ते होते ॲफॅलोटॉक्झिन्स. कशामुळे होते? ॲफॅलोटॉक्झिन्समुळे होते, अलग लक्षात. हा बुरशीजन्य आहे, संचयित होतो कर्नलमध्ये. हे कशामुळे होते? तर हे त्याच्यामध्ये हाय आर्द्रता असते, म्हणजे त्याच्यात मॉइश्चर पर्सेंटेज जे असते तर ते हाय असते. मी सोयाबीनचं जे लेक्चर्स घेतलं ते शिकवलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की जे काही गळीत धान्य येतं, ऑइलसीड क्रॉप येतं, या ऑइलसीड क्रॉपमध्ये ज्यावेळेस आपण हे स्टोअर करतो तर त्यावेळेस त्याचं स्टोरेजचं जे टेम्परेचर मॉइश्चर राहील तर ते 8% पाहिजेत. किती? 8. बाकीच्या बाबतीत तुम्ही पल्सेस आणि सिरियल्समध्ये 10 घेऊ शकता, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा थंब रूल आहे, हा थंब रूल आहे की त्याच्यातलं जे स्टोअर करायच्या वेळेस म्हणत आहो, ज्या वेळेस आपण शेंगदाणा स्टोअर करतो, अलग लक्ष, शेंगदाणा म्हणत आहे, शेंगा नाही, शेंगदाणा स्टोअर करतो तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यात मॉइश्चर पर्सेंट किती असलं पाहिजे? 8% असलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या घरात बिन तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच वेळा काय होते आहे का माहीत, आपल्या जर ऊन पडलं तर आपल्या घरातल्या बाया ते शेंगदाणे काढतात आणि वाळू घालतात. तर तेच कारण आहे का? कारण ते जर वाळू घातलं त्याच्यातलं मॉइश्चर पर्सेंट कमी जर झालं तर हे ॲफॅलोटॉक्झिन्स हे जे असते तर हे त्याच्यावर तयार होणार नाही. हे कशामुळे होतं? तर ॲस्परजिलस फ्लेवर्समुळे ही बुरशी आहे. हिचं नाव काय आहे? ॲस्परजिलस फ्लेवर्स. या बुरशीचं नाव काय आहे? ॲस्परजिलस फ्लेवर. त्याच्यामुळे ॲफॅलोटॉक्झिन्स तयार होतो ह्याच्यात. आणि हे का होते? 3 प्रश्न. हे का खवूट लागतो? तर ॲफॅलोटॉक्झिनमुळं,
मग या ॲफॅलोटॉक्झिन्स कोणती बुरशी याला हे करते, तर ती बुरशी ॲस्परजिलस फ्लेवर्स. आणि मग या ॲफॅलोटॉक्झिन काय होते, तर तिसरा प्रश्न आहे की त्याच्यात उच्च आर्द्रता म्हणजे हाय मॉइश्चर असल्यामुळं हे तयार होते. ॲफॅलोटॉक्झिनचे व्यवस्थापन म्हणजेच कर्नलच्या 8% आर्द्रता पातळीवर साठवण करणे. म्हणजे त्याची जी साठवण आहे मित्रांनो, तर ती आपल्याला 8%वर करायची. मग याच्यात प्रश्न काय राहील सर, याच्यात प्रश्न राहील की बा भुईमुगाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणत्या खताचा वापर योग्य ठरेल किंवा उत्कृष्ट ठरेल, तर तुमचं उत्तर द्यायचं आहे अमोनियम सल्फेट. आलं का लक्षात. आणि अमोनियम सल्फेट आणि SSP असेल तर दोन्ही मारायचं आहे. पण त्याच्यात मग बाकीचे असतात, अमोनियम नायट्रेट असेल, त्याच्यानंतर DAP असेल. आलं का लक्षात. अजून तुम्हाला ऑप्शन्समध्ये देतील, पण तुम्हाला उत्तर मारायचं त्याचा सल्फेट आहे, यस आहे. यस म्हणजे सल्फर आहे, जे तेलाचं प्रमाण वाढवते, त्याच्यामुळं तिथं तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट हवामान. तर हे पीक आहे तर हे उष्ण आणि समितोष्ण कटिबंधीय आहे. म्हणजे ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल, इंग्लिशवाल्यांना ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल कटिबंधातील द्विदल शेंगवर्गीय पीक आहे मित्रांनो. हे एक इथे एक पॉइंट बनणार आहे तुमचा. एकदम मागचे एक PPT घेतोय. हां, तर इथं प्रश्न काय विचारणार की बा भुईमुगासाठी कोणतं खत महत्त्वाचं आहे, तर अमोनियम सल्फेट आणि SSP. जर ऑप्शन जर दिलेला असेल तसं दोन्ही तर हे बिंदास म्हणायचं. आणि नुसतं जर त्याने नायट्रोजनचा जर उल्लेख केला असेल, नुसता नायट्रोजनचा जर उल्लेख केलेला असेल तर अमोनियम सल्फेट हे उत्तर मारायचं आहे तुम्हाला. पॉपिंग कशामुळे होते, कशाच्या कमतरतेमुळे होते, तर शेंगदाण्यामध्ये जी काय पॉपिंग असते ग्राउंडनटमध्ये ते कॅल्शियमच्या कमतरतेने होते मित्रांनो. हे एक गोष्ट इथं लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर जिप्सम किती लागतो हेक्टरी. आलं का लक्षात. जिप्सम हेक्टरी किती लागतो, तर ते 250 किलो जिप्सम हेक्टरी लागतो. त्याच्यानंतर या ॲफॅलोटॉक्झिनचं सांगितलं आहे. आणि ज्यावेळेस याच्यावर एक प्रश्न बनल, ज्यावेळेस आपण जे काही भुईमुग असा आपला भुईमुग म्हणजे शेंगदाणे म्हणू आपण त्याला, की हे जे शेंगदाणे आहेत याला स्टोअर करण्यासाठी किती टेम्परेचर पाहिजे, तर 8%. याच्या बाहेर तुम्हाला काही विचारणार नाही. नेक्स्ट जे म्हटलं होतं मी की हां याच्यात हे जे मी लाल असं करत आहे तर हे पॉईंट IMP आहे, तर सगळे नाही. आता याच्यात भुईमुग पीक जर भुईमुग पीक तुम्हाला जर विचारलं तर काय उष्ण आणि समितोष्ण कटिबंधातील, कोणतं उष्ण आणि समितोष्ण कटिबंधातील आहे. तुम्हाला ऑप्शन्समध्ये देते. मग याला सर्वसाधारण टेम्परेचर काय लागते, तर 27 ते 30 डिग्री अंश सेल्सिअस तापमान याला पोषक ठरेल किंवा पोषक असते. किती टेम्परेचर, 27 ते 30 डिग्री सेल्सिअस हे काय असेल, पोषक असेल. आलं का लक्षात मित्रांनो, पोषक असेल. त्याच्यानंतर बघा याला भरपूर सूर्यप्रकाश आणि उबदार हवामान, याला भरपूर सूर्यप्रकाश आणि उबदार हवामान पिकाच्या वाढीस योग्य राहते. ओके. त्याच्यानंतर फुले येण्याच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस याला फ्लावरिंग धरील किंवा आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी किंवा शेंगा पोसण्याच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस त्याला शेंगा होतील यावेळेस पाऊस आवश्यक आहे. म्हणजे बघा पाऊस ज्याला आपण इरिगेशन सेन्सिटिव्ह स्टेजेस म्हणू, तर ती इरिगेशन सेन्सिटिव्ह स्टेजेस मी तुम्हाला सांगत आहे. पहिली सांगत आहे फुले म्हणजे फ्लावरिंगच्या वेळी. दुसरी काय आहे पेग, जे काही आरे असतात ज्याला आपण पेग म्हणतो, हे पेग जमिनीत जाण्याच्या वेळी. ओके. आणि तिसरी शेंगा पोसण्याच्या म्हणजे ज्या शेंगा असतात त्या मॅच्युअर पोसणे म्हणतो आपण, त्याचे डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यावेळी सुद्धा तुम्हाला हे आवश्यक आहे. म्हणजे शेंगा भरतील त्यावेळेस. त्याच्यानंतर अशा वेळी पावसाने ताण दिल्यास आणि पाण्याची सोय असल्यास संरक्षित पाणी द्यावे. संरक्षित म्हणजे इरिगेटेड. जर आता त्या टाइम समजा आला आणि आता फुलोरा धरत आहे पण आता पाणीच नाही आहे, तर त्या टायमाला जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तिथं पाणी देऊ शकता. कारण ह्या 2-3 स्टेजेस आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला. ओके. तर हे झालेलं आहे तर आपलं हवामानाबद्दल. नेक्स्ट आपल्याला बघाय पूर्व मशागत. आता याची जी मशागत आहे याची जमीन ही भुसभुशीत करावं लागते. हा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला भुईमुगाच्या बाबतीत. कारण का की याच्या आऱ्या असतात आणि त्या जमिनीत गेल्या पाहिजेत. त्याला पेग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. की ह्या ज्या आऱ्या असतात ह्या जमिनीत सहजपणे घुसण्यासाठी, आऱ्या ज्या असतात ते सहजपणे घुसण्यासाठी याला आणि चांगल्या शेंगा पोसण्यासाठी किंवा येण्यासाठी जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जमीन 15 सेंटीमीटर खोल नांगरून 2-3 कुळव्याच्या पाळ्या वगैरे दिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर याच्यातला तुम्हाला प्रश्न जर काय विचारला जाईल अजून, तर भुईमुगाच्या मुळ्या जमिनीत 2 ते 3 फूट
जात असल्या तरी त्या जमिनीच्या वरच्या 15 सेंटीमीटरच्या थरात अनेक शाखा आणि उपशाखा फुटतात. म्हणजे ह्या किती फूटपर्यंत जातात? 2 ते 3 फूटपर्यंत आतमध्ये जातात. बट ही 15 सेंटीमीटरच्या थरात त्यांना अनेक अशा शाखा फुटतात खाली. अलग लक्षात. त्याच्यानंतर अजून एक विशेष आहे की याचे जे काही शेंग येतं या गाठी असतात आणि हे सुद्धा काय करते? नायट्रोजन फिक्सेशन्स करते. अलग लक्षात. जसं मी सोयाबीनचं सांगितलं होतं की बा सोयाबीन ही 48 kg पर हेक्टर एवढं नत्र स्थिर करते. अलग लक्षात. म्हणजे नत्र स्थिर करते वातावरणातील. त्याच पद्धतीने भुईमुंग सुद्धा काय करतो की झाडांना नत्र मिळवून देतो. ओके. बियाणे व बीज प्रक्रिया जर आपण बघितली तर बीज प्रक्रिया जर आपल्याला करायची असेल तर पेरणीपूर्वी बियाणास 1 किलो बियाणास 5 ग्राम थायरम आपल्याला लावायचं आहे. किंवा थायरम नसेल तर कार्बनडेन्झिम हे सुद्धा तुम्ही लावू शकता. थायरम नसेल तर कार्बनडेन्झिम सुद्धा लावू शकता. यामुळे काय होते? जे काही बुरशीजन्य रोग असतात, फॉर एक्झाम्पल महत्त्वाचा म्हणजे मर, ज्याला विल्ट असं म्हणतो, ज्याला काय म्हणतो आपण? विल्ट म्हणतो. हा मर रोग कमी होते आणि यानं रोपाची संख्या जी असते ती चांगली राहते. ओके. रायझोबियम जर वापरायचं म्हणलं तर त्याला 250 ग्राम प्रति 10 किलो बियाणास आपल्याला रायझोबियम सुद्धा इथं वापरता येते. त्याच्यानंतर रायझोबियम जीवाणूचा जर आपण वापर केला तर त्यांनी सांगितलं की 10 ते 15% वाढ होते. मी तुम्हाला सोयाबीनमध्ये सांगितलं होतं 10 ते 20%. लक्षात घ्या. सोयाबीनमध्ये सांगितलं होतं 10 ते 20% वाढ होते आणि ग्राउंडनट म्हणजे भुईमुंगा साठी सांगत आहे 10 ते 15% एवढी वाढ होते. त्याला पाणी देणं गरजेचं राहते. आता पहिलं सांगितलं की मी डे न्यूट्रल क्रॉप आहे. डे न्यूट्रल म्हणजे तुम्हाला जो काही फोटो असते म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सूर्यप्रकाश असते, याचा जास्त याच्यावर इफेक्ट होत नाही. ओके. नेक्स्ट, जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घटते. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर जर पेरणी केल्यास तो उत्पादन घटते. आता यावर्षी तर आपली जी पेरणी झाली आहे तर यावर्षी बरेच जवळपास सोयाबीनचे वगैरे पेरण्या जर आपण बघितल्या तर त्या 15 जुलैपर्यंत चाललेले आहे. उन्हाळी भुईमुंगाचा एक चांगला आहे. बरेच शेतकरी उन्हाळी भुईमुंगच घेतात. याची जर पण उन्हाळी भुईमुंगा जर घ्यायचा असेल तर मात्र आपल्याकडे इरिगेशन फॅसिलिटी असणं खूप गरजेचं आहे. तर ही उन्हाळी भुईमुंगाची पेरणी ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी. प्रश्न आहे उन्हाळी भुईमुंगाची पेरणी केव्हा करावी? तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. जानेवारीचा शेवटचा किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवड्यात उन्हाळी भुईमुंगाची लागवड करावी. टोकन पद्धतीनं हे सुद्धा करतात किंवा आपलं ड्रिलिंगनं सुद्धा हे करतात, पेरतात त्याला. आता याच्या ज्या काही जाती येतात तर ह्या जातीमध्ये 2 प्रकार याचे पडलेले आहेत. तर पहिला प्रकार पडलेला आहे उपट्या जाती. उपट्या जाती याला बंच टाईप म्हटलंय. पहिला जो प्रकार पडलेला आहे त्याला काय म्हटलंय आपण? उपट्या जाती, ज्याला बंच असं म्हटलेलं आहे. बंच म्हणजे आशी तयार होते ती, आणि पसऱ्या म्हणजे आशा असतात, एकदम अशा पसरून जातात, असा मोठा एरिया कव्हर करतात ते. अलग लक्षात. बंच थोड्या आशा असतात, त्या पसरत नाहीत. तर ह्या 2 प्रकारच्या आहेत. तर मी इथे इंग्लिश वर्ड यूज केलेला आहे, लक्षात आलंच असेल, कारण जे ग्रॅज्युएशन्सवाले प्रिपरेशन्स करतात त्यांना थोडा हे शब्द. दुसरे पसऱ्या. पसऱ्या म्हणजे स्प्रेडिंग टाईप. पसऱ्या म्हणजे स्प्रेडिंग टाईप. आता साहजिकच आहे, जर पसरत असतील तर तिथं जे काही हे राहील म्हणजे तुमची स्पेसिंग राहील तर ही थोडी जास्त राहील, आणि जिथं बंच असतील तिथं स्पेसिंग कमी राहील. हा एक कॉमन कन्सेप्ट आहे. अलग लक्षात. मग जर आता बंच टाईप असेल तर इथं 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. याची 30 बाय 10 असं आपण म्हणू शकतो. याला 30 बाय 10 सेंटीमीटरवर याची करावी. आणि याला जर बियाणं किती लागते तर बियाणं 80 ते 100 किलो एवढं बियाणं लागते. किती लागते याला? 80 ते 100 किलो किंवा 100 किलो च्या वरतीही कुठं कुठं रेफरन्सला दिलेलं आहेत. त्याच्यानंतर पसऱ्या जाती म्हणतो, ज्याला स्प्रेडिंग टाईप किंवा पसऱ्या किंवा निमपसऱ्या जाती. अलग अलग. पसऱ्या, निमपसऱ्या म्हणजे बंच टाईप, ज्याला उपट्या जाती, स्प्रेडिंग टाईप पसऱ्या, आणि सेमी स्प्रेडिंग टाईप म्हणजे निमपसऱ्या म्हणजे खूप जास्त पसरत नाहीत त्या. अलग लक्षात. एक पसऱ्या आहेत म्हणजे खूप जास्त असं पसरतात. दुसऱ्या
कमी पसरणारा, ज्याला काय म्हटलंय आपण नीम पसऱ्या, आणि एक पसरतच नाही तर त्याला काय म्हणतात उपट्या जाती किंवा बंच टाईप असं म्हणतात. तर जर ह्या जाती असल्या तर बघा इथं 10x15 वापरल्या जाऊ शकते नीम पसऱ्या असल्या तर, आणि जास्तच जर पसऱ्या असल्या तर ते 45x10 सेंटीमीटर अंतरावरती टोकन करावे. तर सहसा पसऱ्या टाईपमध्ये टोकन पद्धतीनंच करतात. टोकन 5 सेंटीमीटर खोलीवर करावे. टोकन किती सेंटीमीटरवर? 5 सेंटीमीटर खोलीवर करावे. जसं तुम्हाला सोयाबीनचं सांगितलं होतं की बा जी काही सोयाबीन आहे तर या सोयाबीनची जी काही डेप्थ आहे म्हणजे खोलीवर हे 3 ते 4 सेंटीमीटर सांगितली होती. आलं का लक्षात? 3 ते 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर इज द बेस्ट. ओके, 4 सेंटीमीटरच्या याच्यावरती आपल्याला काय खोलीपर्यंत ती करावी. निमपसऱ्या झालं आणि पसऱ्या जातीचे बियाणे हे थोडं कमी लागते. आलं का लक्षात? तर हे किती लागते? 60 ते 80 किलो किंवा 85 ते 90 किलो प्रति हेक्टरी एवढे हे बियाणं लागते मित्रांनो. प्रति हेक्टरी एवढे हे बियाणं लागते. तुमच्या कमेंट्स काय म्हणतात बघू द्या एकदा. आवाज येत नाही क्लिअर. आवाज येत आहे का क्लिअर? ओके. नेक्स्ट भुईमुगाच्या सुधारित जाती म्हणजे इम्प्रूव्ड व्हेरायटी आपण म्हणू. तर त्या कोणकोणत्या इथं भुईमुगाच्या सुधारित जाती? तर इथं बघा कोपरगाव 2 1993 रिलीज झालेले आहेत. निर्मितीचं ठिकाण कोपरगावच होते. हे स्थानिक जातीतून निवड झाली आहे म्हणजे सिलेक्शन्स पद्धतीनं, स्थानिक जातीतून म्हणजे सिलेक्शन्स पद्धतीनं केलं. उत्पन्न 8 ते 10 क्विंटल्स राहते म्हणजे कमीच आहे. जवळपास 90 ते 95 दिवस परिपक्व होण्यासाठी लागतात. शेंगदाण्याचा जर उतारा बघितला तर 69% दिला आहे. तेलाचं प्रमाण 47% दिलेलं आहे. म्हणजे बघा तेलाचं प्रमाण ॲक्च्युअली जे आहे ते व्हेरायटी वाईज डिफरंट असू शकते. म्हणून मी तुम्हाला जे 45% सांगितलं होतं साईडला काय 48 ते 50% सांगितलं होतं. तर ते व्हेरायटीवर डिपेंड आहे, कोणती जात आहे त्याच्यावर डिपेंड्स आहेत. आलं का लक्षात? शेंगा भाजून खाण्यास योग्य 3 दाणे व तांबडे दाणे असतात. शेंगा भाजून खाण्यास योग्य येतं 3 दाणे असतात आणि याचे जे दाणे असतात हे शेंगदाणे म्हणू आपण. याला तांबडे असतात. हे कशा कलरचे असतात? तांबडे असतात. इकडे हे कोल्हापूर नगर या भागात, सोलापूर या भागात हे वापरतात. SB11 ही 1965ची आहे. मूळची जुनागडची आहे पण जळगाव इथे तपासून प्रसारित केलेली आहे. जळगाव इथून केलेली आहे. हे संकर पद्धतीनं केलेलं आहे. तर SB11 याचा संकर काय आहे? AH4218 आणि AH4354 हा याचा संकर आहे. विचारू शकतात. अलग लक्षात. त्याच्यानंतर 12 ते 14 क्विंटल खरीपसाठी आणि उन्हाळ्यासाठी 18 ते 20 म्हणजे उन्हाळा भुईमुग घेण्यासाठी ही जी काही SB11 आहे काय आहे? SB11 आहे तर या जातीचा उपयोग करतात. ओके. परिपक्व याला दिवस थोडे 106 ते 110 दिवस लागतात. 106 ते 110 दिवस लागतात. ओके. आवाज येत आहे? 106 ते 110 दिवस लागतात मित्रांनो. शेंगदाण्याचा उतारा 75% येते आणि तेलाचं प्रमाण 50% येतं. बघा मी पहिलं सांगितलं की याच्या जातीवर डिपेंड. हा गुलाबी दाणा आहे आणि उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. कारण का उन्हाळ्यामध्ये याचं उत्पादन किती दिले? 18 ते 20 क्विंटल दिलेलं आहे. त्याच्यामुळं हे खानदेश भागात वापरली जाते. जसं जळगाव, धुळे, नाशिक उन्हाळ्यासाठी ही भुईमुगाची जात वापरली जाते. SB11 कोपरगाव 2 फुले प्रगती ही एक महत्त्वाची आहे. JL24 याला काय म्हणतो आपण? JL24 तर ही 1979 मध्ये आलेली आहे. आणि तेल संशोधन केंद्र जे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत ते जळगावला आहे. त्यांनी ही जात प्रसारित केलेली आहे जळगाव इथून. तर याची निवड झाली आहे EC 94-94-3 मधून निवड पद्धतीने म्हणजे सिलेक्शन्स पद्धतीने केलेली आहे. सरासरी याचं उत्पन्न 18 ते 22 आहे. परिपक्व होण्यासाठी याला टाइम लागतो 90 ते 100 दिवस. म्हणजे साधारण आपला जो सोयाबीन पिकाचा जो काही ड्युरेशन या ड्युरेशन एवढाच लागतो. याच्यामध्ये उतारा सुद्धा चांगला आहे 75. तेलचं पर्सेंटेज 50%. हा गडद हिरवी मोठी पाने मऊ शेंगा आहे त्याच्या आणि 5 ते 6% भाग हा शेंगा 3 दाणे आहेत.
आणि गुलाबी दाणा आहे। आलं का लक्षात? तो कसा आहे? गुलाबी दाणा आहे याच्यामध्ये। खानदेश, विदर्भ, औरंगाबाद, जालना या भागात वापरतात। खानदेश झालं, विदर्भ झालं, औरंगाबाद या भागात हे वापरली जाते। अजून एक कोपरगाव वाणी, आता ही निमपसरी आहे। आता या आधीच्या जे पसर बघितल्या होत्या ह्या उपट्या जाती होत्या, उपट्या म्हणजे अशा सरळ वाढणाऱ्या। आता ही निमपसरी आहे। कोणती? ही जी आहे ही निमपसरी आहे। निमपसरी म्हणजे सेमी स्प्रेडिंग। आलं का लक्षात? ही 1933 ला ही प्रसारण झालेली आहे, कोपरगावमधून स्थानिक निवडमधून केलेली आहे। याचं उत्पादन कमी आहे मित्रांनो, 8 ते 10 क्विंटल आहेत। त्याच्यानंतर याचा उतारा सुद्धा चांगला आहे, 48% ऑइल पर्सेंटेज आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो की ऑइल पर्सेंटेज मी सांगताना 45% ही सांगितलं होतं आणि 48 ते 50% ही ऑइल पर्सेंटेज सांगितलं होतं। आता तुम्हाला ऑप्शन्स काय देतं याच्यावरून आपल्याला ते सिलेक्ट करायचे। गुलाबी दाणे आहेत याच्यात, ही सातारा, सांगली, कोल्हापूर नगर जिल्हे यामध्ये ती वापरली जाते। त्याच्यानंतर TMV10, TMV10 ही 1900 प्रसारण वर्ष 78 मध्ये झालेलं आहे। त्याच्यानंतर हे अर्जेंटिनामधील म्युटन, तामिळनाडू इथून आणलेलं आहे। हे अर्जेंटिनामधील म्युटन व्हेरायटी आहे, ही तामिळनाडूतून आणलेलं आहे। मात्र याचा परिपक्व होण्याचा दिवस जे आहेत हे जास्त आहेत, जवळपास 125 ते 130 दिवस इथं लागतात। याच्यात ऑइल पर्सेंटेज तर 51% सांगितलं आहे। आलं का लक्षात? मोठे दाणे येतं, पांढरे चट्टे असलेले दाणे असतात त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पसऱ्या जाती येतं। आलं का लक्षात? ह्या अशा पसऱ्या जाती येतं। पसऱ्या जातीमध्ये कराड 411 M13 ह्या जाती येतं पसऱ्या जाती। तर याच्यामध्ये 48% ऑइल पर्सेंटेज लक्षात ठेवा, 49% ऑइल पर्सेंटेज। पण याचा ड्युरेशन या जातीचा खूपच 145 ते 150 दिवस घेते। कराड 41 पसरी जाती खूप कालावधी घेते ही। आलं का लक्षात? नेक्स्ट अजून काही जाती येतं बंच टाईपमध्ये जर विचारलं तर ज्योती आहे, कौशल आहे, AK1224 अकोला। आलं का लक्षात? त्याच्यानंतर SV11 ही एक आहे। स्प्रेडिंग जर बघितलं आपण स्प्रेडिंगमध्ये तर RS1 सुद्धा आहे, स्प्रेडिंगमध्ये RS1 सुद्धा आहे। चंद्र आहे, चित्रा आहे। त्याच्यानंतर प्रकाश, अंबर, TGलाच विक्रम म्हणतात, लक्षात राहू द्या। त्याच्यानंतर TG17 आणि फुले प्रगती ह्या सुद्धा काही जाती आहेत। आपल्याला जर विचारले तर प्रश्न विचारू शकतात। फुले प्रगती एक विशेष लक्षात ठेवा मित्रांनो, इथं फुले प्रगती एक लक्षात ठेवा, TG एक लक्षात ठेवा इथे। त्याच्यानंतर SV आणि AK ह्याही जाती तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। ओके। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय आहेत कमेंट्समध्ये, काय आहेत तुमच्या मित्रांनो? आता बघा खत व्यवस्थापनामध्ये बघा भुईमुंग। आता खत व्यवस्थापन एक महत्त्वाचा, आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचा हे आहे पोषणाचा एक तत्व आहे, कारण याच्यात प्रोटीन जास्त असते। शेणखत जवळपास 6% म्हणजे 6 to 12 टन पर हेक्टर आपल्याला याच्यात शेणखत टाकायचं, कारण याच्यात जमीन भुसभुशीत असणं हे खूप गरजेचं आहे। या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये जीवाणू असतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सर्वसाधारणपणे जर आपण त्याचा विचार केलेला आहे, जी काही पावसावर आधारित असते तर त्याचा 20-60-40 आणि पावसावर आधारित आणि 40-100-40 हे सिंचित असेल तर तुम्हाला एवढे NPK वापरायचं। पण नायट्रोजन्स आपण ज्यावेळेस वापरतो तर त्यावेळेस तो अमोनियम सल्फेट हाच आपल्याला वापरायचा आहे। सहखते सुद्धा दिली जातात। त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे नायट्रोजन जर आपल्याला याला द्यायचा असेल तर अमोनियम सल्फेटच्या फॉर्ममध्येच याला नायट्रोजनची शिफारस केलेली आहे। नायट्रोजन्स व्यतिरिक्त याला आपण सल्फर सुद्धा देतो, तर सल्फर सुद्धा प्रदान केलं। हे नायट्रोजन अमोनियम सल्फेट ज्यावेळेस दिल्या जाते तर त्याच्यामधूनच सल्फर प्रदान होते। आलं का लक्षात? P म्हणजे फॉस्फरस जर द्यायचं असेल तर कोणतं खत वापरतात तर सिंगल सुपर फॉस्फेट। कोणतं वापरायचं? सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला वापरायचं आहे, कारण नायट्रोजन्स आणि फॉस्फरस हे भुईमुंगाला खूप गरजेचे आहेत। त्याच्यानंतर बघा SSP जे असते सिंगल सुपर फॉस्फेट, तर याच्यात फॉस्फरस 16% असते,
कॅल्शियम 19.5%, कुठं कुठं 21% सुद्धा दिलेला आहे कॅल्शियम. आणि जे काही सल्फर असते हे 12%, 12.5 किंवा कुठं कुठं 12% दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या रेफरन्सनुसार थोडे मायन्यूट चेंज असू शकतात आणि हे असं विचारणारच नाहीत म्हणजे कुठं 12% आणि लगेच 12.5% अशा ऑप्शन्स नसतील. इथं 12% विचारला असेल तर काही 14 देतील, 16 देतील, 15 देतील, असं देतील, 12.5 देणार नाहीत. त्याच्यामुळं SSP मध्ये फॉस्फरस 16% लक्षात ठेवायचं आहे, कॅल्शियम 19 किंवा 21%, फॉस्फरस 12.5. तथापि जिप्सम सुद्धा आपल्याला जायचं आहे. याच्यामधून आपल्याला कॅल्शियम भेटते 29.2 म्हणजे जवळपास 30% कॅल्शियम आणि 18.6 म्हणजे जवळपास 17% सल्फर. आणि हे केव्हा द्यायचं तर पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यायचं. आणि जे जिप्समचा सांगितलं होतं ते जवळपास 250 kg पर हेक्टर, किंवा जर त्या जमिनीमध्ये ऑलरेडी जर जिप्सम्स कमी असेल तर 250 ते 500 kg पर हेक्टर सुद्धा देऊ शकतात जर जिप्समची कमतरता असेल तर. म्हणजे तुम्हाला त्या रिपोर्टवरून ठरवावं लागेल. तण नियंत्रण आपल्याला याच्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण काय असते, या भुईमुगाची जी सुरुवातीची जिच्याची वाढ असते ती मंद असते आणि नंतर लहान उंचीमुळे काय होते, तण जास्त मोठे होऊन त्याच्यावरही हवी होतात. म्हणून तण नियंत्रण आपल्याला खूप गरजेचं आहे. जर तण नियंत्रण नाही केलं तर जवळपास 30 ते 70% पर्यंत नुकसान सांगितलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जर आपण बघितलं इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक बघितले, त्याच्यानंतर तुम्ही तण बघितलं, तर याच्यामध्ये जे तण आहे ते हे सगळ्यात जास्त नुकसान करू शकतो. आलं लक्षात. तर तणाचं जर आपल्याला हे करायचं असं गुच्छात म्हणजे बंच टाईप जर असेल त्याच्यात नायट्रोफेन किंवा टोक ई 25 @ 1 ते 2 kg पर हेक्टर किंवा फ्ल्युक्लोरॅलिन किंवा याला बॅसेलिन याचा ट्रेड नेम आहे. हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. नायट्रोफेम किंवा टोक E25 किंवा फ्ल्युक्लोरॅलिन किंवा बॅसेलिन हे तुम्हाला वापरायचे आहेत. याच्यात अजून एक प्रॅक्टिस केला जातं मित्रांनो, ते म्हणजे ड्रम फिरवणे. आलं का लक्षात. का बरं, कारण हे ड्रम किंवा मग तुम्ही वखराच्या याला आपण काय म्हणतो होईंग करतो, होईंगच्या सहाय्याने त्याला ते दोरी बांधून असा एक भर देतो. कशाला, ते जे काही भुईमुगाचं झाड असतील त्याला भर देतो. आता ड्रम फिरवल्यामुळं काय असतात, ज्या आऱ्या असतात ते जमिनीमध्ये जातात. आलं का लक्षात. त्या आऱ्या असतात ते जमिनीमध्ये जातात. त्याच्यामुळं ड्रम फिरवणे ही भुईमुगाच्या उपट्या आणि सरळ वाणाला, आता उपट्या आणि सरळ, कारण ज्या पसरलेल्या आहेत त्याला काही गरजच नाही ना, जे पसरले आहे त्याला काही गरज नाही. हे जे उपट्या आणि सरळ वाण असेल तर याच्यासाठी ड्रम फिरवणे गरजेचं असते. यानं काय होते, तर ज्या आऱ्या सुटायला सुरुवात होतात शेतात साधारणतः रिकामा एक लोखंडी ड्रम भुईमुगाच्या पिकावरून 3 ते 4 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळेस फिरवला पाहिजे. काही लोक टाक्या असतात त्याच फिरवतात. अलग लक्षात, व्यवस्थित शेप देऊन. तर यामुळे त्या ज्या आऱ्या असतात ज्याला आपण पेग म्हणतो, ज्याला आपण पेग म्हणतो, ह्या ताबडतोब जमिनीत चिटकतात आणि त्या आत घुसतात. नाही तर त्या वरतीच राहतात आणि त्याला काही शेंगा येत नाहीत. ओके. त्याच्यानंतर पीक संरक्षण महत्त्वाचा रोग आहे टिक्का, जो MPSC सरळ सेवेला सुद्धा MPSCच्या कंबाईन परीक्षेला सुद्धा विचारलेला आहे. टिक्का रोग कशावर येतो, तो भुईमुगावर येतो. हा बुरशीमुळे होतो. आलं का लक्षात. पीक संरक्षण बघत आहे. भुईमुगाची वाढ झाल्यानंतर पानावर गोलाकार आणि वेडेवाकडे, कसे गोलाकार असतात आणि ते वेडेवाकडे असतात, तांबूस करड्या रंगाचे असतात. ते कसे असतात, तांबूस करड्या रंगाचे ठिपके आढळतात. कसे गोलाकार किंवा वेडेवाकडे असतात, तांबूस करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात. आणि मग हे जे काही वेगवेगळे ठिपके असे येतात, हे वेगवेगळे आल्यानंतर काही कालावधीनं जर त्याचं आपण नियंत्रण केलं नाही तर ते सगळे एकात मिक्स होऊन जातात आणि तिथं काय होते, फोटोसिंथेसिस ज्या असते तिथं प्रोसेस मंदावते. आलं का लक्षात. आणि त्यानं नुकसान होऊ शकते. त्याच्यानंतर याचा फल धारणेवर व शेंगाच्या आकारावर अनिष्ट परिणाम होते मित्रांनो. कशाचा, टिक्का डिसीजचा. तर हे खूप महत्त्वाचं आहे, हा रोग ज्याच्यावर येतो. त्याच्यानंतर एक मर सुद्धा येते. हे स्टार्टिंगला तुम्हाला मुळकूज, खोडकूज, तांबेरा ज्याला की आपण रस्ट म्हणतो, टिक्का, शेंडेमर
आलं का लक्षात? शेंडेमारे हे रोग प्रामुख्याने येतात, पण याच्यातला सिरियस जर डिसीज असेल किंवा तुम्हाला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो जाऊ शकतो टिक्क्यावर. बाकीचे तर रोग आहे, कारण बाकी हे दुसरीकडे सुद्धा येतात. त्याच्यानंतर तांबेरा आणि टिक्का जर आपण बघितलं तर याच्यासाठी कंट्रोल करण्यासाठी टेपकोनॉझोल 25% आपल्याला याची फवारणी करू शकतो, 500 ते 750 ग्राम प्रति हेक्टर. आलं का लक्षात? 500 लिटर पाण्यात मिसळून. त्याच्यानंतर मुळकूज आणि खोडकूज हे सुद्धा आहेत. याच्या नियंत्रणासाठी आपण कार्बॅनझिनचा वापर करतो. मुळकूज आणि खोडकूज याच्या नियंत्रणासाठी कार्बॅनझिनचा वापर करतो. मी स्टार्टिंगलाही सांगितलं की याला तुम्हाला मर जो असेल, मर रोग म्हणजे तुमचा विल्ट, हा विल्ट रोग जर आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल तर विल्ट रोगासाठी आपल्याला पहिला जे हे असतं की त्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट केलेली पाहिजेत. आलं का लक्षात? काय केलं पाहिजे? याला ट्रीटमेंट केलेली पाहिजेत. आता याची काढणी व उत्पादन कसं होते? आता शेंगा तयार झाल्यास प्रथम आपल्याला माहिती आहे त्याचे पाने गळून पडतात. ज्या उपट्या भुईमुगाचे पाने जे असतात ते गळतात. त्याच्यामध्ये अधूनमधून काय करायला लागते? आपण त्या बघतो काढून की मॅच्युअर झाले का नाही इथं. आलं का लक्षात? नंतर दाण्याचा आकार पूर्ण वाढलेला असतो, त्यावेळी चांगला रंग चढलेला असतो. अशा पक्व झालेल्या शेंगा हाताच्या बोटाने दाबल्या तर लवकर फुटत नाहीत. हे त्या मॅच्युरिटीचं एक लक्ष आहे. म्हणजे आपण भुईमुग काढायचा, त्याच्यानंतर त्याच्यातल्या काही शेंगा बघायच्या आणि त्या हातानं असं दाबून बघतो, तर त्या ज्यावेळेस आपण असं प्रेस करतो ना हातानं, तर त्या दबत नाहीत. म्हणजे त्या समजून घ्यायचं की आता त्या मॅच्युअर झाल्या. अशा जर दबत असतील तर नाही, काही कालावधी अजून लागू शकतो. पण त्या जर दबत नसतील तर 100% समजायचं की त्या मॅच्युअर झाल्या. या खुणांवरून भुईमुग पिकाच्या काढणीच्या वेळा ठरवल्या जातात. म्हणजे हाताच्या बोटाने दाबल्या तर त्या लवकर जर फुटल्या नाही तर, आलं का लक्षात? हां, तुम्ही खूप सारा असं जोर लावून फोडसाल ती वेगळी गोष्ट आहे, पण जनरली आपण भुईमुगाची शेंग घेतली अशी दाबली आणि ती जर फुटत नसेल तर मात्र ती मॅच्युअर झाली आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर एवढंच. काही हार्मोनचा याच्यामध्ये काही दोष सुद्धा आहेत, तर आपल्याला काही दोष याच्यामध्ये काय काय येतं आपल्याला ते बघायचं येतं. म्हणजे याच्यामध्ये काही दोष सुद्धा यांनी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जनरली 2 दोष आहेत. याच्यामध्ये जर जनरली बघितलं 2 दोष आहेत, तर ते काय आहेत बघा. पहिला म्हणजे निर्धारित नसलेले पीक परिपक्व होईपर्यंत एकाच वेळी फुलोरा आणि शेंगाचं उत्पादन चालूच राहते. म्हणजे याला इंग्लिशमध्ये जर आपण म्हणू तर याला काय म्हणतो आपण? नॉन डिटर्मिनेट. म्हणजे ते चालूच राहते. आलं का लक्षात? त्याला शेंगा फुलं चालूच राहतात, शेंगा फुलं येणं चालूच राहतात. जर निर्धारित नसलेलं पीक परिपक्व होईपर्यंत, म्हणजे त्याच्या मॅच्युरिटी होतोवर ते चालूच राहते. आलं का लक्षात? हे एक त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि दुसरं म्हणजे त्याची शारीरिक परिपक्वता झाल्यावर शेंगा उगवू लागतात. म्हणजे त्या शेंगा पूर्ण मॅच्युअर झाल्या, तुम्ही त्याला काढलंच नाही तर त्या शेंगाचं जर्मिनेशन्स होते डायरेक्ट. आलं का लक्षात? त्या शेंगाचं काय होते? जर्मिनेशन्स. हे 2 ड्रॉबॅक्स म्हणजे याच्यातले ड्रॉबॅक म्हणजे दोष आहेत याच्यामध्ये. परिणामी काय होते की बा याची उगवण क्षमता ही 50%पेक्षा जास्त वनस्पती ऊर्जा नष्ट करते. अशा याच्यामुळे काय होते? या परिपक्वतेच्या जवळ जर आल्या त्या शेंगा तर आपण MH मॅलिक हायड्रॉक्साईडचा वापर करायचा. शेंगामध्ये सुमारे 20 ते 30 दिवस सुप्तता निर्माण होते. म्हणजे ते डॉर्मन्सी स्टेजमध्ये जातात, म्हणजे त्याचं जर्मिनेशन्स होत नाही. आलं का लक्षात? काय वापरायचं मित्रांनो? कोणतं हार्मोन वापरायचं इथं? MH म्हणजे मॅलिक हायड्रॉक्साईडचा आपण इथं उपयोग करू शकतो. म्हणजे ज्यामुळे परिपक्व झालेल्या शेंगाची उगवण जरी त्यांना पाणी मिळाले तरी ते चेक केल्या जाते. त्याच्यानंतर फुलाच्या वेळी एक प्लॅनोफिक्स किंवा वर्धकाच्या स्वरूपात NAA चा वापर केल्याने अतिरिक्त वनस्पती वृद्धी होते. म्हणजे फुलांच्या कालावधीमध्ये आपण काय वापरू शकतो? प्लॅनोफिक्स किंवा NAA चा वापर केल्याने अतिरिक्त जी काही वनस्पती वृद्धी होते. म्हणजे खूप जास्त आपल्याला काय त्याचे फुलं पानं थोडं गरजेचं, आपल्याला त्याचे जे काही कार्बोहायड्रेट त्यानं हे केलेलं असते ते जास्तीत जास्त यूज त्यानं त्या शेंगासाठी केलेला पाहिजे. याच्यासाठी जर वनस्पती जास्तच वाढत असेल, अतिरिक्त त्याची वृद्धी होत असेल तर मात्र आपल्याला काय वापरायचं आहे? NAA चा आपण वापर करू शकतो. म्हणजे फुलांच्या कालावधीमध्ये परिणामी शेंगा वनस्पतीचं वजनही चांगलं होते आणि त्याचं उत्पादन सुद्धा वाढते.
तर जे काही हे संप्रेरक आहेत ज्याला की आपण हार्मोन म्हणतो, मराठीत संप्रेरक जे आहे तर त्याला मराठीत हार्मोन म्हणतो, हे सर्वात योग्य वेळ पेरणीनंतर 40 किंवा 80 दिवस आहे आणि सर्वोत्तम त्याचं 20 ppm मध्ये ते दिल्या जातात. तर हे झाले याचे ड्रॉबॅक्स, हे आपण जर बघितले तर. ओके, तर अशा पद्धतीनं आपलं जे हे येतं. आता याचा सुधारित जर आपण तंत्र जर वापरलं तर 1.5 ते 2 टन शेंगा पर हेक्टरी कोणत्या याच्यावर म्हणजे याचं उत्पादन आता शेतकरी याच्यापेक्षाही जास्त घेतात, पण इथं सांगितलं की बा घड प्रकारातून सुमारे 1.5 ते 2 टन शेंगा प्रति हेक्टरी. मी काय म्हणतो शेंगा म्हणतो, हां आपण जे त्याच्यात दाखवलं होतं ते वेगळे, तिथं शेंगदाण्याच्या असतील पण याचं इथं शेंगा दिलेल्या आहेत. शेंगा तुम्हाला दिसतात आणि 2 ते 3 टन पर हेक्टरी मिळणे शक्य आहे. शेलिंगची टक्केवारी जवळपास ती 70% असू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे काही क्रॉप आहे भुईमुग, जे की आपल्याला कशाही प्रकारे जर यांनी प्रश्न आपल्याला टाकला तर जवळपास आपल्याला याचे उत्तरं मिळण्याची अपेक्षा आहे. तर हे याचं जनरली जे याचा प्रश्न राहतात तर हेच जनरली प्रश्न राहतात. त्यांना टेम्परेचर, त्यांचं ओरिजिन, त्यांचं मूळ कसं आहे, ते शॉर्ट डे आहे, लॉंग डे आहे, सेल्फ पॉलिनेटेड आहे, क्रॉस पॉलिनेटेड आहे, हे म्हणजे बॉटनीशी निगडित सुद्धा मी हे पॉईंट घेतलेले आहेत. ब्राझील आहे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इथं या गोष्टीचा उपयोग होईल. त्याचं प्रोटीनसुद्धा याचं महत्त्वाचं आहे, कारण याच्या प्रोटीनचाही चांगला सोर्स आहे. गरिबाचे काजू वगैरे याला म्हटलेलं आहेत. अलग लक्षात, याचं तेलसुद्धा वापरल्या जाते. पुन्हा याचा केक, ऑइल केक म्हणजे तेल केक असतो, हे सुद्धा चांगले जवळपास 7 ते 8% याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं मराठी आणि तुम्हाला त्याच्यातले काही शब्द ते इंग्लिशमध्ये सुद्धा मी सांगितले आहेत, जेणेकरून ग्रॅज्युएशन्सवाले असले स्टुडंट किंवा नॉन ग्रॅज्युएशन पदविकावाले असल्या दोन्हींना हे कळेल. कारण पदविकावाल्याने सुद्धा काय काय शब्द इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं, कारण काही ॲज इट इज ते इंग्लिशमध्ये, जसं मी म्हटलं पॉपिंग ते इंग्लिशमध्येच विचारणार. त्याच्यानंतर तुम्हाला क्लायमॅटिक, नॉन क्लायमॅटिक ते इंग्लिशमध्येच राहणार. इंग्लिशमध्ये म्हणजे नॉन क्लायमॅटिक असं ते मराठीत राहील. ॲक्च्युअली त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे असे बरेचसे वर्ड्स राहतील, त्याच्यामुळं हे इथं हे करा. चला तर आज आपण इथं थांबू. तुमच्या काही कमेंट्स असतील, PDF मिळेल का सर? पेपर लँग्वेजबद्दल खूप कन्फ्युजन होत आहे, त्याबद्दल थोडा सांगा प्लीज. पेपर लँग्वेजबद्दल मित्रांनो बघा, 2019ला जी परीक्षा त्यांनी पेपर लँग्वेजचं मीडियम टाकलं होतं, हे टाकलं होतं मराठी, पण त्यांनी दोन्ही भाषामध्ये घेतला म्हणजे इंग्लिश आणि मराठी. पण याही वेळेस असं होईल हे अपेक्षित धरू नका. प्रयत्न चालू आहेत की बा आपल्याला हे जर दोन्ही लँग्वेजमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न आपल्याला सुद्धा करायचे आहेत. पण जर ऐन वेळेला समजा आपण प्रयत्न केले पण जर नाही भेटलं त्याला यश, यश तर भेटलंच, कारण खूप मोठा असा हा इश्यू नाही. हा जो इश्यू आहे हा खूप मोठा नाही आहे. त्याच्यामुळं जर बाकीचेही पेपर ग्रामसेवक झालं, झडपीचे सगळे पेपर होत आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकलचे जेही पार्ट्स आहेत ते मराठी आणि इंग्लिशमध्ये ठेवत आहेत. त्याच्यामुळे याच्यातही जर मराठी आणि इंग्लिशमध्ये जर झालं ठुला तर सगळ्यांना म्हणजे समस्या होईल. पण जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांनी इंग्लिशमधूनही करत असाल, कुठं कुठं तुम्हाला ते शब्दाचं मिनिंग माहीत नसेल ते समजून घ्या, त्याच्यातूनही आपण ते करू शकतो. ओके, तर चला मित्रांनो आज आपण इथे थांबू. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा. लेक्चर आवडला असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा, आवडला असेल तर लाईकसुद्धा करा जर तुम्हाला हे लेक्चर आवडले. कारण मी आत्ता एक लाईव्ह लेक्चर याच्या आधी आमच्या बॅचमध्ये सोयाबीन पिकावर घेतलं आहे, त्याच्यात बिन असे बरेचसे गोष्टी क्लिअर केल्या आहेत जेणेकरून ज्याच्यावर ते प्रश्न राहतील. कारण हेच तुम्हाला राहणार तुमचं विस्तार कृषी अधिकाऱ्याला, ग्रामसेवकला, तुम्हाला वखार महामंडळ झाली त्याला, महाबी झाली त्याला, आता तर आहेच कृषी सेवकला, म्हणजे विद्यापीठाच्या ॲड आली त्याला, म्हणजे सगळ्याला बघा ना एकदाच हे केलं काय चेंजेस होणार आहेत हे तर हे सिलेबसला देणारच आहेत. आणि याच्या क्रॉपवर जर असे प्रश्न आले तर काय याच्यात चेंजेस होणार आहे? काही चेंजेस होणार नाही. तर त्याच्यामुळे हे आपण जे करत आहोत, जर काही ह्या असतील इश्यू तर नक्कीच हे करा. ओके, तोपर्यंत आज इथंच थांबू आपण. चला, धन्यवाद तुमच्या सर्वांचा.